घराचे मुख्य द्वार दाराच्या समोर काय असल्याने द्वाराला द्वारवेध असं म्हटलं जातं किंवा तुमच्या दुःखाचं कारण काय असू शकतं। जर का घराच्या समोर काही द्वारवेध आला तर काय वास्तुदोष तयार होतो त्याबद्दल जरा आपण इकडे जाणून घेणार आहोत। बघा, शुभ द्वार कुठले कुठले असतात ते तुम्हाला मी आधी सांगते। तर जर का पूर्व दिशेला दार असेल तर ते इंद्र म्हणजेच जयंत दरवाजा असे म्हटले जाते। दक्षिणेला द्वार असेल तर याम्य किंवा विथथ द्वार असे म्हटलं जातं। याम्य म्हणजे यमाची दिशा मानली जाते ते, त्यामुळे पश्चिमेला असेल तर पुष्पदंत द्वार असे म्हटले जाते किंवा वरुण द्वार असेही म्हटले जाते। उत्तरेला जर असेल तर भल्लाट किंवा सौम्य द्वार असे म्हटले जाते। दाराच्या समोर काय असल्याने तुम्हाला द्वारवेध होतो तर तो द्वारदोष लागतो, तर किंवा एखादी गल्ली किंवा येणारा जो रस्ता आहे जर का तो तुमच्या दाराशी येऊन एंड होत असेल तर तो खूप मोठा द्वारवेध आहे, त्याने पूर्ण कुळाचा क्षय होऊ शकतो, असा द्वार दोष तुम्हाला तो द्वारवेधाचा लागतो। त्याचप्रमाणे जर का एखादा मोठा वृक्ष असेल, मोठा वृक्ष, छोटंसं झाड झुडूप नाही, वृक्ष जर असेल तर त्याचा पण द्वारवेध अधिक प्रमाणामध्ये मानला जातो। द्वेष त्याने तुमच्यामध्ये निर्माण होतो, तुमची दुश्मनी बऱ्याच लोकांबरोबर असेल। दारासमोर जर का चिखल असेल तर घरामध्ये शोक, चिंता, पैशाची सतत अडचण असा दोष निर्माण होतो। जर का एखाद्या दरवाजाच्या समोर विहीर असेल तर त्या घरामध्ये कुणाला ना कुणाला फिट येत असेल, फिटीचा त्रास त्या व्यक्तीला होत असेल। त्याचप्रमाणे जर का जलप्रवाह असेल, एखादा पाण्याचा ओढा जात असेल, नदी जात असेल अगदी दाराला लागून, तर त्याने काय होते, तो सुद्धा एक मोठा तुम्हाला द्वारवेधच होतो। आलेला पैसा जो आहे तो तुमचा पाण्यासारखा वाहून जातो। त्यानंतर म्हणजे खिळे वगैरे असं काही असेल, लोखंड असेल तर अग्निभय निर्माण होते, त्या घरामध्ये सतत अग्नीची भीती राहते। देवतेचं मंदिर जर असेल तर विनाश होतो। अगदी दाराच्या समोर देवाची दृष्टी डायरेक्ट तुमच्या दारावरती नाही पडली पाहिजे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा। आणि जर का एखादा मोठा खांब किंवा स्तंभ असेल तर तुम्हाला स्त्रीद्वारा घरामध्ये क्लेश निर्माण होतो, बायकांमुळे घरामध्ये भांडणं निर्माण होतील, तर असा असतो द्वारवेध। जय भवानी, जय जगदंबा।